बाणेगाव तालुका भोकरदन येथे बाणेगाव मध्यम प्रकल्प जलपूजन व बाणेगाव येथील पुलाचा भव्य लोकार्पण सोहळा आज माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष आमदार नारायण कुचे, शिवाजी बापू थोटे, आप्पासाहेब साखरे, गजानन बापू नागवे, रमेश अमोरकुटे, रतन ठोंबरे, माजी सरपंच रामेश्वर पाटील पडोल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनायकं गुरुर्भानं ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्य महाराज की जय। भगवान की तिकडून जा थोडं इकडे बाला जर पलीकडे आज बाणेगाव या ठिकाणी गावकऱ्यांच्या आग्रहाखातर धरणाचं जलपूजन करण्यात आलं। बाणेगाव येथे जेव्हापासून धरण झालं त्यानंतर आजच हे धरण पूर्णपणे भरलेलं आहे यावर्षी, आणि त्यामुळं गावकऱ्यांमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। आज आम्ही सर्वजण धरणावर आलो, धरणाची पाण्याची पातळी पाहिली आणि धरणावर उभं राहून त्या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये येणारी जी शेती आहे ती आम्ही बघितली। अत्यंत सुंदर मेहनतीनं आणि चांगल्या पद्धतीनं बाणेगावचे शेतकरी आता आपली शेती करतात। गावाचं उत्पन्न वाढलं। कार्यक्रमामध्ये बोलताना गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। मी फक्त त्यांना एकच सांगितलं की पाणी ही एक संपत्ती आहे, तिचा उपयोग चांगला करून घ्या, कमी पाण्यामध्ये शेती चांगली करा, शासनाच्या योजनेचा फायदा घ्या, एवढंच मी आज विनंती गावकऱ्यांना केली। मला असं वाटतं की या धरणामुळं या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये जेवढा परिसर किंवा जी शेती येते ती नक्कीच संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आमच्या इच्छेखातर आग्रहास्तव बाणेगाव मध्यम प्रकल्पाच्या जलपूजनासाठी आले आणि त्यांच्या हस्ते जलपूजन झालं। सदरील कार्यक्रमास त्यांच्या समवेत शिवाजी बापू थोटे, आमदार कुचे साहेब तसेच इतर सर्व आमचे भोकरदन तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। शेतीचा फायदा झालाच, शेतकऱ्यांचा फायदा झालाच, परंतु त्याहीपेक्षा या धरणाच्या परिसरातील राजूर एरियामधील जेवढे गावं आहेत त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा सुटला। अनेक अडचणींना सामोरं जाऊन दानवे साहेबांनी आणि आम्ही हे धरण उभं केलं। त्यात बऱ्याचशा माझ्या सहकाऱ्यांचा, गावकऱ्यांचा समावेश आहे, त्यांचा मी आभारी आहे।
आज धरणाच्या जलपूजनानंतर पुलाचा बांधकामाचा बाणगंगा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा माननीय माजी राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाशी आमदार कुचे साहेब, शिवाजी बापू थोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। खरं म्हणजे या पुलामुळं या गावाला जोडणारा हा पूल अतिशय चांगला झाला, याच्यामुळं आमच्या समस्या सुटल्या। खरं म्हणजे या नदीच्या पात्रात हा पूल नव्हता त्यावेळेस अनेक अडचणी यायच्या। लक्ष्म्या असतील, वाहतूकदार रोजचे दैनंदिन कामकाज करीत असताना वाहनं असतील, त्याच्यामुळं खूप त्रास व्हायचा। 3-3, 4-4 दिवस आम्हाला इतर गावाहून थिगळखेडा विशेषतः राजूरला जावं लागत होतं, अशी स्थिती होती। परंतु हे पुलाचं बांधकाम सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार कुचे साहेब यांच्या सहकार्यामुळं झालं, यांच्या नेतृत्वामुळं झालं आणि आमचा हा प्रश्न सुटला।